नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल की मी रँडम पीपलला भेटते आणि त्यांच्या इच्छा विचारते. का माहिती आहे का? कारण की माझ्यासारखे बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि मला आज क्युरियोसिटी झाली आहे की कोणाची काय इच्छा असते आणि काय काय इच्छा मी पूर्ण पण करू शकते. सो म्हणून मी विचारते. सो ह्याच्यामध्ये स्ट्रेंजर्स असणारे, फॅमिली असणारे आणि तुम्हाला सुद्धा सांगते की तुम्ही पण तुमची इच्छा सांगा आणि कुठेतरी मी माझी इच्छा सुद्धा सांगणार आहे आणि जी मी लवकरच पूर्ण सुद्धा करणार आहे. सो स्टे ट्यून. माझी सगळ्यात पहिली इच्छा होती घर घ्यायची, जे मी लास्ट इयरच घेतलंय, तुम्हालाही माहिती आहे. आता माझी दुसरी इच्छा काय आहे जी मी आता पूर्ण करणार आहे ती मी तुम्हाला मध्ये कुठेतरी सांगते. तर आज ना मला एक गोष्ट समजली, म्हणजे माझ्या घरात कोणीतरी मला महान मानतं असं मला समजले. मागे बघितलं का? हा, दिसतोय का? पुढे ये, जरा पुढे ये, लोकांना दिसत नाहीस. आता हा आमचा काय अथर्व बोलते, अर्चितला पडलेत 84% 10th ला. साहेबांना घ्यायचा होता 30,000चा फोन. मग साहेबांच्या पप्पांनी मला फोन केला, गॉड दी जीनियस. आणि मग मला फोन केल्यावर मला सांगितलं ह्याला समजवायला, आणि ते काम आम्ही इतक्या उत्तमरित्या समजवलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सरांनी 17,000चा फोन घेतलेला आहे. तर मला कोणतरी मानतंय आमच्या फॅमिली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. भाई थँक्यू. असंच मी समजावत राहील, तेव्हा समजून घ्यायचं, कळलं? हां. आता ह्यालाच पहिला बकरा बनूया. आता तुझी रँडम इच्छा सांग जी तुला सगळ्यात पहिले कंप्लीट करायची. हा, ते मोठे मोठे वार्ता नको करू की मला मोठं होऊन डॉक्टर, इंजिनियर, ते हो नाही. तुझी आतली इच्छा सांग. चाललंय एक गर्लफ्रेंड मिळावी. नाही, ती भेटेल. ती भेटेल का? अच्छा. तिला काय फ्रेंड नाही लागत पटवायला. अच्छा. बाकी काय इच्छा अशी? म्हणजे तू 370 वाली बिर्याणीच्या कॅटेगरीतला नाहीयेस ना? नाही. हा, मग ठीक आहे. मग फिर सेफ आहे लडकी. ग्रीन फ्लॅग आहे भाई. अच्छा, फॉरेस्ट नाही का? नाही. चमाट देईल ना अशी मामाला फोन करून सांगते. थांब, सांग, चल इच्छा सांग. हा, मला फक्त भाई नीटची क्रॅक करायची पहिल्याच अटेम्प्ट. बघितलं, मला वाटलेलं काय बोलणार? बोर कॅरेक्टर आहे काहीतरी असं सांग. अरे पण तुला अशी काहीतरी इच्छा असेल, अभ्यास सोडून काय इच्छा आहे? फोन भेटला, अजून काय पाहिजे? अच्छा, फोनच हवा होता का? हा, मग ठीक आहे. मग भेटला ना. पण नीटचं काय मी नीट आता सांगू शकत नाही, ते बघू आपण परीक्षेत. नाही. विश सांग एखादी की तुला ती इच्छा आहे आणि ती तुला कंप्लीट करायची. सो व्हॉट इज युअर विश? मला कॅमेरा हवा आहे. काय हे? फोन. तुला फोन पाहिजे? श्रद्धा, याचा एज किती आहे ग? 10 आता होणार. जा, आज शाळा आहे ना तुझी? जा. त्याच्या मम्मीला आपण विचारूया. चला. मम्मी आत्ताच सांगावं लागेल तुला. अच्छा, मेकअप करून सांगणार आहे ती. मेकअप करून सांगशील ना? नाही, तुझा अवतार दिसलाच आहे लोकांना. हा, चल बोल. एक विश जी तुला आता कंप्लीट करायची आहे किंवा इच्छा आहे तुझी की ती माझी विश कंप्लीट व्हावी. मयंकने खूप मोठं वापर. अरे यार, यार, आणि ते हे बघितलंय ना ते तुम्ही? बघायचंय. अरे अगं, कुठे फिरायला जायचं असेल, काहीतरी करायचं असेल, काहीतरी घालायचं असेल, बारीक व्हायचं असेल तुझ्या आयुष्यात, काहीतरी इच्छा असेल ना तुझी. बारीक व्हायची तर आहे, पण मग डाएट करावं लागेल. ते इझी नाही ना माझ्यासाठी. डाएट करणं, देवा, खाणं पण आयुष्यात काही होईल पण ह्या बारीक नाही होणार. विष्णा जायचंय ना, फिरायला जायचंय मला. कुठे स्पॉट सांगतो. असं बर्फातच जायचं. बर्फात जायचे. ओके. कुठेही पण बर्फात. थंडी सहन होते का? पण नाही होत. मग बर्फात जाऊन काय इकडचा बर्फ घ्यायचा फ्रीज मधला. बाबू, तुझी इच्छा काय आहे? हा, इच्छा काय आहे तुझी? ह्याचं हम्माचं गाणं लावा ना. हम्माचं गाणं लावू का? नाही, मग कुणाचं लावू? बाप्पाचं? माझ्या गाणं लावू. बोल, जोरात बोल. भाभी घ्या. भाभी नाही, भाजी.
भाभी नको विकूस. तो गाणं गा आधी. गाणं बोल जोरात, असं नीट नीट सुरात. माऊ ए गाणं बोल, मग देणार. पहिले गाणं बोलून दाखव यांना. माऊ कुणाची आहे? तुझी आहे? विशाल कोण आहे? विशाल अच्छा. परत उभा राहा. परत बाबू माऊ कशी अरे उभा राहा. बाबू माऊ कशी पडली? अशी पडली. बंबाई विकत गेला. आम्हाला अमोल भेटलाय. अमोल इकडे. मी तुला विचारते की तुझी अशी कोणती इच्छा आहे जी तुला कम्प्लीट करायची? मला बुलेट. कुठे? बुलेट घ्यायची. ओके, मला वाटलं भुलेश्वरला जायचंय. आत्ताच येऊन गेली असती मग सोबत तुला. ती पण रेड कलर मध्ये नाही का, क्लासिक 350 हा. फुल रेड कलर. गाडी कधी शिकवणार आहे? लवकरच. गाडी घेतली एकत्र 1 वर्ष झालं आमच्या गाडीला. एक नाही, आता 1.5 वर्ष झाले. शिकवले पण अजूनही गाडी मी शिकलेली नाहीये मित्रांनो. हा होता माझा गाडी विचार. शिकवली पण गाडी माणसाकडे शिकलीये, कॉन्फिडन्स नाही. पण माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही. कॉन्फिडन्स नाहीये आणि अशा प्रकारे समोर उभे राहिलेली आहे. चला ओके. सो बऱ्याच लोकांच्या इच्छा ऐकल्यानंतर आता मला माझी इच्छा सांगायची खूपच इच्छा झाली आहे. म्हणून मी सांगते की मला सोलो ट्रॅव्हल करायचं होतं. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पीस आहे आणि मला इथे राहून राहून खूप कंटाळा आलेला. मेन गोष्ट गरमीचा आणि खूप स्ट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. सो मला खूपच इच्छा झालेली की मी कुठेतरी ट्रिप करावी. गेस वॉट, माझ्या बॅग्स पॅक केलेल्या आहेत आणि मी आज निघालेली आहे जायला. तर मी म्हटलं की हा एक असावाला ब्लॉग करूयात आपण, जो काहीतरी वेगळा आहे, जो कधीही कोणीच केलेला नाही आहे. आणि मला ऐकायला खूप भारी वाटलं की काही लोकांच्या माझ्यासारख्या सिमिलर इच्छा आहेत. म्हणजेच यश झाला किंवा श्रद्धा झाली, तर ते खूप भारी वाटलं. आता त्यांना तर माहिती नाही आहे मी कुठे चालली आहे. चल आता यश, तू तुझी इच्छा सांग. आता विचारते, नंतर विचार. नाही आत्ताच. का रे? मला सगळ्यात इंडियाच्या हे बघ ब्लॉग इथे, लास्टच्या ह्याला कॅमेरा इथं खाली दिसतोय का? अच्छा. हा, इंडियाचं काय झालं? इंडियाच्या लास्ट टॉपच्या ह्याला जायचं मला. कुठं? काश्मीरच्या पण पुढे. तुला माहिती असेल ना मग कुठं जायचं ते? तिला माहिती, पण जायचंय. जाऊ नये मला. चितकुलला जायचंय तुला? इंडियाचा लास्ट गाव तर चितकुलच आहे ना, आय थिंक सो. बघ आधी, मीच आधी म्हणते, मलाच नाही माहिती. विषच वेगळी आहे, म्हणजे विष आयुष्यात विष घेण्यासारखी विष आहे काय भलतंच काय, कन्फ्युजन झालं डायरेक्ट. आमचं सरांचं फायनल झालेलं आहे. त्यांना चितकुलला जायचंय, म्हणजेच लडाखला वगैरे. ओके, नाईस विश. लास्ट मिनिट पळापळ करायची नेहमीची सवय. आता मी मेडिकलला चालली आहे. आधी अल्टरकडे गेलेली. एक जीन्स काल घेतली ना, ती अल्टरच नव्हती आणि ती मला साईजला नव्हती, तो ती टाकली. आणि आता मी मेडिकलला चालली आहे कारण की मला समजलं की तिकडे खूप असे हार्श रस्ते आहेत. सो ती कुठली उलटीवरच्या गोळ्या कॅरी करायला. पटकन सांग बाबू, पटकन सांग. तुझी इच्छा काय आहे आता जी तुला कम्प्लीट करायची? काही असेल ती, काय कंपल्सरी नाहीये की हीच असली पाहिजे, तीच असली पाहिजे. काही पण रँडम जी तुला कम्प्लीट करायची. iPhone 18 घ्यायचंय. iPhone 18 घ्यायचंय. ओके, नाईस इच्छा. एक इच्छा सांग जी तुला कम्प्लीट करायची. ती XYZ काहीही असू शकते. काय इच्छा मला हिच्या शिवाय कुठेतरी जायचं. ही आता मागे आली. अरे यार शी पण आली सांग जाऊ दे. आता. नाही, मला घर घ्यायची इच्छा. अच्छा, चांगली ओके. इच्छा आहे. हा, चांगली आहे. हम्म. अजून एक कोणती आहे घर व्यतिरिक्त? ती तर सगळ्यांचीच असते ना, ती कॉमन आहे, मोस्ट कॉमन. युनिक पाहिजे काहीतरी. तर ती काय असू शकते? फिरायला जाऊ शकतेस तू किंवा काय? हा, मला फिरायला स्वित्झर्लंडला जायचं ही माझी इच्छा आहे. ओ नाईस, मला पण जायचंय. ओके, सो तुम्ही ऑलरेडी बऱ्याच लोकांच्या खूप साऱ्या इच्छा ऐकलेल्या आहात
आणि आता मी कुठे चालली आहे माझी इच्छा पूर्ण करायला एवढंच सांगते. मी आता चालली आहे स्पिती व्हॅलीला आणि तिकडे ॲडव्हेंचरस गोष्टी होणार आहेत. तुम्हाला तर ऑलरेडी माहितीच असेल, जर तुम्ही ऐकलं असेल तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि मला जायचं तर होतं कारण की विशाल ऑलरेडी जाऊन आलेला आहे, त्याचं शूट होतं म्हणून मी गेली नव्हती. सो तो तर खूपच त्याच्याकडनं तारीफ ऐकलेली मी की पीस आहे, एकदम भारी आहे, काजा एक नंबर आहे, चंद्रताल भारी आहे. सो आता मी चालली आहे, बघूयात कसं काय होणार आहे. सो स्टे ट्यून, माझे पुढचे व्लॉग्स बघत राहा कारण की सोलो ट्रॅव्हल करताना काय एक्सपिरियन्स असतात, ॲडव्हेंचरस आहे की नाही, किंवा काय फन करता येईल आणि काय अनोळखी लोकांबरोबर कसं इंटरॅक्ट करायचं हे सगळं मी स्वतः शिकणार आहे आणि ह्या व्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून आणि तुम्हालाही तुमची इच्छा सांगायची आहे कमेंटमध्ये, सो ते विसरू नका. चलो बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.